वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. पुण्यपदरात माझ्यान काही, पुण्यपदरात माझ्यान काही, पाप जाळ्यात काया फसेही, पाप जाळ्यात काया फसेही. आज पाप्यास उद्धार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गुंतुनी मोह पाशात स्वामी, गुंतुनी मोह पाशात स्वामी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी. तरी दीनास स्वीकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तयकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय वचने 10 ते 12. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय वचने 10 ते 12. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. माझ्या प्रियांनो, आज सकाळी आपण मत्ती रचित सुसमाचार अध्याय 2 10 ते 12 वचन आणि 2025 हा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना. आपण पाहतो की डिसेंबर महिना हा 2024 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आलेला आहे आणि त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या क्रूसावर आपलं रक्त सांडवलेलं आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आमचे तारण झालेलं आहे. जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, त्या प्रत्येकांचं तारण झालेलं आहे. आणि म्हणून आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. का बरं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये आमच्यासाठी जन्म घेतलेला आहे आणि तो या जगात आलेला आहे. आम्ही पाहतो की ज्योतिषी विषयी या ठिकाणात आम्ही पाहतो की जेव्हा ते ज्योतिषी प्रभू येशू ख्रिस्ताला भेटले, जेव्हा त्या ताऱ्याला भेटले, आम्ही पाहतो की त्यांना सर्वात मोठा आनंद झाला. का बरं आनंद झाला? कारण ज्या गोष्टीची ती वाट पाहत होते, जी भविष्यवाणी त्यांच्यासाठी केलेली होती की तुमच्या तारणासाठी, तुमच्या पाप क्षमेसाठी एक पुत्र जन्म घेणार आहे आणि
तो पुत्र आम्ही पाहतो की मरियमच्या द्वारे या जगात आलेला आहे आणि त्यांना सर्वात मोठा आनंद झालेला आहे. त्यांचा आनंद जो आहे गगनात मावत नाही आणि आम्ही पाहतो की त्या ताऱ्याला पाहून जो आनंद त्यांना झालेला आहे त्या आनंदामध्ये त्यांनी त्या ताऱ्याला त्या प्रभू येशू ख्रिस्ताला दंडवत केलेला आहे आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणात त्यांनी सोना लोबान हा त्याला दिलेला आहे. आज माझ्या प्रियांनो, तो तारा तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. तो तारा तुम्हाला आणि मला सापडलेला आहे. त्या ताऱ्याच्या द्वारे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझा तारण झालेला आहे. तुमच्या आणि माझ्या पापेची क्षमा त्याच्या रक्ताच्या द्वारे मिळालेली आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, जो आनंद आज तुमच्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे, तो आनंद आम्ही निश्चितच साजरा करायला पाहिजे. परंतु आम्ही पाहतो की त्या ठिकाणी ज्योतिषींनी काहीतरी दिलेलं आहे, काहीतरी त्यांनी गिफ्ट केलेलं आहे. आज आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये पण आम्ही जे देवावर विश्वास करतो, आमच्या जीवनामध्ये पण आम्ही सर्वात प्रथम देवाला तर आम्ही काही देऊ शकत नाही, परंतु आमचं समर्पण आम्ही करायला पाहिजे. एक विश्वासयोग्यतेचं जीवन आम्ही जगायला पाहिजे. एवढंच नाही तर देवाला आवडणारं जीवन आम्ही जगायला पाहिजे, जेणेकरून आमच्या जीवनामध्ये परमेश्वर अधिक आम्हाला आशीर्वादित करेल. आणि इतकंच नाही तर आम्ही पण काहीतरी देण्यासाठी आम्ही शिकायला पाहिजे. आज अनेक देवाचे सेवक आहेत, भक्त आहेत, जे सुवार्ता गाजवत आहेत, जे देवाविषयी सांगत आहेत. माझ्या प्रियांनो, आम्ही गावोगावी जाऊ शकत नाही, आम्ही घरोघरी जाऊ शकत नाहीत, परंतु आम्ही आमच्या काही दानाच्या द्वारे, आम्ही काही आमच्या मदतीच्या द्वारे त्यांना आम्ही मदत करू शकतो आणि त्यांच्याद्वारे जी सुवार्ता, देवाचं वचन जो इतरांपर्यंत पोहोचायचं आहे, जो आनंद त्यांच्याद्वारे इतरांपर्यंत पोहोचत आहे, त्याच्याद्वारे पण देवबाप्पा आम्हाला आनंदित करणार आहे. म्हणून आज या सकाळी माझ्या प्रियांनो, जो आनंद ज्योतिषाला झालेला आहे तो आनंद त्यांनी साजरा केलेला आहे आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर सोना लुबान चढवलेला आहे. आम्ही पण आमचे जीवन देवाला समर्पित करायला पाहिजे, आमचं समर्पण करायला पाहिजे, आम्ही देवाला आवडणारं जीवन जगायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर देवाच्या कार्याकरता अधिकाधिक आम्ही पुढे यायला पाहिजे. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद करतो. जो आनंद ज्योतिषीला झाला होता तोच आनंद आम्हाला झालेला आहे, कारण तू आम्हाला मिळालेला आहेस. आणि प्रभू, तो आनंद आम्ही जगात साजरा करावा, इतरांपर्यंत प्रभू तो आनंद आम्ही घेऊन जावं, ती सुवार्ता आम्ही घेऊन जावी, यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत कर. तुझी कृपा पुरव आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. हे अनादि प्रभो प्रिय ख्रिस्ता, तूच त्राता जगाचा नियंता. हे अनादि प्रभो प्रिय ख्रिस्ता, तूच त्राता जगाचा नियंता. तूच त्राता जगाचा नियंता. देशी जन्मास आकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. भाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. घाव दुःखाचा भरणार तूच रे, घाव दुःखाचा भरणार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.